जय शेतीवैदिक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत श्री सुनील खुने, मुक्काम पोस्ट अकोलगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांच्या गाईच्या गोट्यावर यांनी आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे मिल्क अँड कॅटल चार्जर आपल्या गायींसाठी वापरलेले आहे. तरी त्यांना मिल्क अँड कॅटल चार्जरचा काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार. राम राम. तुमचं नाव सांगा. सुनील महादेव पुणे. बरं, तुम्ही आता ही आपलं मिल्क चार्जर जी वापरलेलं आहे ती किती गायींसाठी वापरताय तुम्ही? पूर्ण 9 गायींसाठी वापरतो. 9 गायी आहेत का गोट्यात तुमच्या? हां. बरं, आणि गाभण आणि दूध देणाऱ्या सर्व गायींसाठी वापरताय? हो. बरं, मिल्क चार्जरचा वापर किती दिवसापासून चालू केला तुम्ही? 4 महिने झाले. 4 महिने झाले. जवळजवळ म्हणजे आता तुमच्या हे 5-6 बादल्या 25 किलोची बॅग 25 किलोची एक बॅग आणली होती सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर एक ही बकेटचा पाहू शकता तुम्ही. आणि गायींच्या तब्येत वगैरे एकदम चांगली, चमक चांगली, मरके कॅस गेलेले आहेत आणि गाय एकदम खायला, रवंत करायला एकदम चांगल्या प्रकारे यांचं रिझल्ट मिळालेला आहे. तर तुम्हाला मिल्क चार्जर चालल्यापासून काय बदल जाणवला जनावरांच्या वैरण खाण्यात किंवा पेंड खाण्यात? फरक पडला आणि दुधात पण फरक पडला. दूध वाढलं आणि SNF फॅट बी वाढलं. बरं, सुरुवातीला 26 रुपये 25 रुपये रेट पडत होता. हां, आता 27-28 रुपये पडते. बरं. तुम्ही दूध डेअरीला घालता का डायरेक्ट? तुमचं म्हणजे फॅटवर तुम्हाला रेट मिळते का? फॅट SNF रेट मिळतो तुम्हाला? आणि दुधात काय वाढ झाली का? दुधात एका गायीला 1-1.5 लिटरच्या आसपास वाढ झालेली आहे. आणि परत वैरण खायला जनावर जास्त म्हणजे असे वसवस करतात का? पेंड खाल्ल्यावर कसं पहिलं जरा पेंड खाल्ल्यानंतर एकदम पूर्ण वैरण खाते. वैरणीचा पूर्ण चांगला उपयोग होतोय. आणि त्याच्यानंतर तुम्ही फॅट SNF दूध वाढलंय. गायींच्या तब्येतीत चांगला फरक पडला का? चांगला फरक पडला. आणि परत जसं एखादी माझावर इथे पण लागू राहत नाही, असं काय तुम्हाला होतं का पहिला गायींना? असं पहिलं काय नाही आमच्याकडं, चालूला बी नाही काय. चालवला नाही. आणि हे मिल्क चार्जर चालू केल्यामुळं तो तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही. सगळ्यात मोठं दूध व्यवसायामध्ये शेतकरी मित्रांनो, भाकड काळ फार नुकसानीचा काळ आहे. गाय 3 वेळा 4 वेळा माझावर येऊन पण लागू राहत नाही, आणि लागू राहिल्यानंतर तिला परत उलटती पद्धतीचं ते डॉक्टरचं काय कोटा साफ करा, असं वेगवेगळे प्रकार आहेत. कुर्टिंग करा, कोटा साफ करा, त्यात फार खर्च वाढतो आहे. तरी शेतकरी मित्रांनी मिल्क चार्जरचा वापर करून गायींची तब्येत चांगली आणि भाकड काळापासून आपल्या गायींना वाचवू शकता. बरं, आणखीन तुम्ही काय सांगू शकता मिल्क चार्जरबद्दल? तुम्हाला आणखीन काय माहिती सांगू शकता? मिल्क चार्जर वापरलेलं चांगलंच आहे सगळ्या दूधवाल्यांसाठी. सगळ्या दूधवाल्यांसाठी मिल्क चार्जर वापरलंच पाहिजे. प्रत्येक शेतकरी मित्रांनो वेगवेगळा अनुभव आलेला आहे. बघा, आणखीन गाय आता बकेट पुढं मी आता नवीन बकेट उघडायला बघायला लागली. गाय बकेट बघून सुद्धा गायींना सुद्धा बकेट ओळखायला चालू केलेली आहे. गाय पलीकडे होती, ती बकेट समोर मांडलेलं आहे, बकेटकडे गाय आलेली आहे. गायींना सुद्धा ते आवडतंय. शेतकरी मित्रांना जाणून घेतलं पाहिजे त्यांनी. बरं, आणि तुमचं बाकी जनावर आजारी वगैरे किती पडत होते? एक महिन्याला 4-5 हजार रुपये डॉक्टरला जात होते. तो तुमचा खर्च पूर्ण कमी झालेला आहे. डॉक्टरचा खर्च कमी झालेला आहे. पेंड आणि वैरणीत सुद्धा तुमचा खर्च कमी होणार आहे हळूहळू, जसं जनावरांचं डायजेशन. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, डायजेशन सिस्टमवर मिल्क चार्जर काम करत आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे जावा, त्याला चांगला वेगळाच अनुभव काहीतरी आलेला आहे. एकदम खूप चांगला आणि एकदम असं शेतकऱ्याच्या मदतीस चांगलं फायदेशीर असं प्रोडक्ट आलेलं आहे. आणि आपले पहिले आणखीन एक युजर शेतकरी आहेत, त्यांच्या म्हशीसाठी म्हैस व्यायच्या अगोदर त्यांनी नेले होते. तुमचा काय अनुभव आहे? म्हैस तुम्ही मला फोन केला होता. पहिला रोज म्हैस होती, आपण यायच्या आधी 1 महिनाभर चारलं होतं. हां, ती मातानीच येली म्हैस, येलेली बी म्हैस. गाय म्हैस यांनी म्हशीला म्हैस वेळेच्या अगोदर चालू केलं होतं. म्हैस हे आपले कुरडोड्याला आले, गावाकडे गेल्यानंतर त्याला माहीत झालं की माझी म्हैस वेलेली आहे, आणि ती पहिल्यावर म्हैस होती. असे प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत. मिल्क चार्जर वापरायच्या अगोदर आम्ही मुतारी धरत होतो, त्यावेळेस मुतारीचा घाण वास येत होता. आता मिल्क चार्जर चालू केल्यापासून मुतारीचा अजिबात वास येत नाही. आणि ह्याच्यामध्ये शेणामध्ये काय फरक पडला? शेणामध्ये भरपूर फरक पडलाय. पहिलं पातळ शेण येत होतं, आता घट्ट पोटी चांगली येते आणि कुजायला पण एकदम चांगला आहे. तुम्ही दाखवा, याच्यामध्ये दाखवा तुम्ही. एकदम देशी गाईचं मूत्र असल्यासारखं दिसतंय आपल्याला.
आणि जवळ जरी उभा राहिले तरी जरशा वास येत गायींचं नाही. म्हणलं तर वास भरपूर म्हणजे दुर्गंध येत होती, पण ह्याच्यापर्यंत अगोदर बिलकुलही दुर्गंध येत नाही. शेण समोर बघा, पहिलं भरू वाटत नव्हतं पाट्यात, हो हा. वास घाण येतो. हात भरू वाटत नव्हता. एकदम शेणाची पोटी पडलेली आहे. शेण दाखवा. वापर करा, तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर सांगा. 77 98 77 83 58. ओके, आपण दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. जय SCT वैदिक. जय